अनपेक्षित प्रेम भाग 25. जत्रा फिरून पायल आणि तिचे फ्रेंड्स वाड्यावर आले. पायलने पाहिले की आज वाड्याच्या डाव्या बाजूला घातलेल्या मांडवात जेवणावळी उठत होत्या. आज पुरणाचा नैवेद्य, त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक होता. पायलला आश्चर्य वाटत होते. आपल्या घरी पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवढ्या अवघड काम वाटते आईला, आणि इथे एवढ्या लोकांसाठी पुरणपोळ्या बनवल्या आहेत. सकाळी आपण आलो होतो तेव्हा तर वाड्यावर पोळ्या लाटताना कोणी दिसले नाही. मग एवढ्या पोळ्या कोणी आणि कधी केल्या असतील? तिने मनातला हा प्रश्न अक्कासाहेबांना विचारलाच. अक्कासाहेब, एवढ्या पोळ्या केल्या तरी कोणी आणि कधी? पायल, गावातल्या बायका येतात रात्री आपल्याकडे. रात्रीच पुरण शिजवले जाते आणि पहाटेपर्यंत पोळ्या होतात देखील. असं होय. तुम्ही सगळे जेवून घ्या. बाहेर मांडवात बायका जेवायला बसत नाहीत. तुम्ही आताच जेवा. ठीक आहे. अक्कासाहेबांचे बोलणे ऐकून सोनलला राग आला. ती म्हणाली, सगळ्यांनी एकदम जेवण्यात मज्जा आहे. वेगवेगळे काय जेवायचे? सोनल, इथे आल्यापासून आपण नेहमी एकत्रच जेवत आलोत. आत्तापुरते वेगळे जेवले तर बिघडले कुठे? तू त्यांच्याच म्हणण्याला योग्य म्हणशील. तसे नाही ग. आतापुरते समजून घे. चल आत जाऊया. सोनल आणि पायल आत आल्या. आतल्या एका मोठ्या खोलीत बायकांची पंगत बसली होती. या दोघी जेवायला बसल्या. रागावलेली सोनलही पोटभर जेवली. बाहेर मुलांचीही जेवणं आटोपली होती. सोनल आणि पायल वाड्याबाहेर पडल्या. गेस्ट रूम मध्ये आल्या. मुलेही आली होती. थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि पुरणपोळीचे जेवण डोळ्यात दिसू लागले. सर्वांना झोप अनावर होत होती. प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये गेले. थोड्याच वेळात झोपले. उशीर केलात तुम्ही जेवायला. आम्ही तुमची वाट पाहतोय. उशिरा आलेल्या संपतरावांना महेंद्रसिंह म्हणाला, सरकार, आपण जेवायचं होतं. असे कसे? चला पाणी घ्या हातावर. भूक लागली असेल. आधी जेवू, मग गप्पा मारू. तुमचा गाडीवान नाही आला? नाही, तो हाय गाडी संग. त्यालाही आणायचे होते. असं करा, त्याच्यासाठी डब्बा देतो. तुमचं जेवण झालं की द्या त्याला. बरोबर. झाली खरेदी? वाईट झाली सरकार. या वर्षाला लई फायद्याची झाली खरेदारी तुमच्या माणसामुळं. आता यापुढे प्रत्येक वर्षी अशीच खरेदी करा. आणि आत्ताच सांगतो आम्ही, दरवर्षी तुम्ही आमचे पाहुणे आमच्याकडे मुक्कामी यायचे. सरकार, लय उपकार झालं तुमचं. सावकार, उपकाराची भाषा करू नका. गप्पांबरोबर जेवणही चालले होते. इतर सगळेजण संपतरावांकडे आश्चर्याने पाहत होते. कोण माणसे आहेत ही? सरकार त्यांना एवढा का मान देत आहेत? संपतराव, तुमचा मुक्काम आमच्या जुन्या घरी करतो आम्ही. तुम्ही तेथे निवांत राहा. बैलगाडी तेथेच आणा. बैलांना चारा पाणी सर्व सोय आहे तेथे. म्हणजे गाडीवानही जत्रा बघेल. सरकार, तुम्ही आमच्यासाठी लय करतायचा. आता आमची वेळ आहे. शंकर, जेवण झाल्यावर यांची गाडी आपल्या जुन्या घरी आण आणि यांना हवं नको बघा. ही आमची खास माणसे आहेत. वैजी सरकार, चांगलं लक्ष ठेवतो. संपतरावांना मिळत असलेला सन्मान पाहून त्यांचे मन तृप्त होत होते. या गावात आपली एवढी बरदास्त ठेवण्यात येते, तेही सरकारांकडून. त्याचा उरगवणी फुलत होता. संध्याकाळी पायल आणि सर्वजण तयार होऊन बाहेर पडले. अजून त्यांना बरेच काही बघायचे होते. अरे, आता संध्याकाळी कुस्तीचे फट रंगणार आहेत म्हणे. आम्ही येणार कुस्ती बघायला. नो नेवर, वैभव म्हणाला. पण का? सोनलने विचारले. सोनल, अगं सकाळी सूरजने सांगितले आहे कुस्ती बघायला सोनल आणि पायलला आणू नका. पण का? इथे लेडीज कुस्ती बघायला जात नाहीत. पण सोनल काही बोलत होती. तेवढ्यात पायल म्हणाले, सोनल, इथे तसा रिवाज असेल तर आपणही जायला नको. तुझ्या या साडीमुळे तूही तसाच विचार करू लागलीस की काय? साडीचा काय संबंध आला इथे? पायलने विचारले. अगं बघते मी, तुला या माणसांचा, या गावचा जास्तच पुळका येतो. सोनल, भलते सरते बोलू नकोस. ज्या गावात आलोत आपण त्यांच्या पद्धती पाळणे आपल्यावर बंधनकारक आहे, असे आपले माझे मत आहे. बरोबर आहे पायलचे, किरण म्हणाला. हो, आणखीन एक सांगायचे राहिले. आदिनाथ म्हणाला. हो का? तेही सांगून टाक पटकन. अगं, तमाशा बघायलाही बायका जात नाहीत. म्हणजे सगळीकडे तुम्हीच फक्त जाणार? सोनलने विचारले. अगदी बरोबर. आज रात्री आम्ही तमाशा पाहायला जाणार आहोत, वैभव म्हणाला. म्हणजे आता कुस्ती पाहायला, नंतर तमाशा बघायला. थोडक्यात आता तुम्हीच बाहेर पडणार आणि आम्ही घरातच थांबायचे. तुमचे तुम्ही फिरून येणार तर या, आमचे काही म्हणणे नाही. असू दे, आम्ही बाहेर पडत नाही. तुम्ही करा मज्जा, सोनल वैतागून म्हणाली. बायजा चहाचा ट्रे घेऊन आली. सगळ्यांनी चहा घेतला आणि मुले उत्साहात बाहेर पडली. सोनल आणि पायल दोघीच वाड्यावर होत्या. आता आपला वेळ तरी कसा जाणार? वैतागलेली सोनल म्हणाली. सोनल, तू आधी शांत हो. सगळे काही व्यवस्थित होईल. अगं, फक्त एक संध्याकाळ घालवणे तुला जड झाले. मी कसे 3 दिवस काढले असतील याचा विचार कर. होय ग, काल रात्री जेवून झोपलीस. आज सकाळपासून आपण या जत्रेत, त्याहीपेक्षा तू या नऊवारी साडीत. त्यामुळे निवांत वेळच मिळाला नाही. आणि सांग, कसा झाला तुझा प्रवास? काय घडले? त्या रानटी माणसाने तुला किती त्रास दिला? मला एक समजत नाही. या दादासाहेबांनी तुला एवढा त्रास दिला तरी तू त्यांच्याबरोबर कशी काय बोलतेस? मी असते तर पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नसते.
सोनलचा मूड पायलच्या लक्षात आला होता. तिला आता महेंद्र सिंहचे कौतुक सांगितले तर ती जास्तच बिघडली. त्यापेक्षा सोनलचा मूड ठीक होईल असे सांगूया, असा विचार करून पायल म्हणाली, सोनल एकाच वेळी किती प्रश्न करतेस, थोडी उसंत घे, मी सांगते तुला मला आलेला अनुभव. पायल बोलू लागली. ती महेंद्र सिंहबद्दल बोलत होती. सोनल, तो रानटी माणूस अगदीच काही रानटीपणा करीत नव्हता. अधूनमधून तो माणसाळलेला असायचा. मला नक्की खात्री आहे असे क्षण खूप कमी असणार. सोनलच्या या वाक्यावर पायल फक्त हसली. तिला म्हणावे वाटत होते हेच क्षण जास्त होते, पण सोनलचा मूड बघून ती गप्प बसली. सगळ्यांना सांगताना तिलाही खरे काय ते समजेलच असा विचार करून पायल त्यावर काही बोलली नाही. सांग पुढे. सोनल, आपण हा विषय बदलूया, सर्वांबरोबर तूही ऐक. ते ठीक, पण एवढे तरी सांग, तो तुला वाईट साईड काय म्हणाला? हे काय तू सर्वांसमोर सांगणार नाही? अगं मी एकदा दलदलीत सापडले होते. दलदलीत? अरे बापरे. होय ग, दलदल काय असते त्याचा अनुभव घेतला आहे मी. जिवंतपणे मरण भोगायचे. मी शब्दात सांगूही शकत नाही आणि मी सांगूही शकणार नाही. खूप वाईट अवस्था झाली होती माझी. कमरेपेक्षा जास्त बुडाले होते मी दलदलीत. तेव्हा महेंद्र सिंहने मला बाहेर काढले. आणि 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 काय? सोनलने विचारले. तो खूप म्हणजे खूपच रागावला होता. एवढा रागावला होता की त्याने चक्क माझ्या थोबाडीत मारली. थोबाडीत मारली? एवढी त्याची हिंमत झाली? म्हणजे रागाने वाटेल तसा बोललाही असेल. होय ग, खूप रागात होता तो तेव्हा. बोलला थोडेफार. मी अजिबात सहन केले नसते. तू कसे त्याचे हे वागणे सहन केलेस? न करून मी काय करणार होते? माझ्या हातात तरी काय होते? पण एक लक्षात घे, निव्वळ त्याच्यामुळेच आज मी तुझ्या समोर आहे. नाहीतरी केव्हाच यमसदनाला गेले असते. तो तसाच आहे, अडाणी बावळट. सोनलने त्याला असे म्हटलेले पायलला आवडले नाही. ती म्हणाली, सोनल, तो काही अडाणी नाही आणि बावळटही नाही. शिकलेला आहे, स्मार्ट आहे. शिकलेला आहे, स्मार्ट आहे? सोनलने रागाने प्रश्न केला. हो, इंजिनियर आहे तो. आणि आज पाहिलेस किती स्मार्ट दिसत होता. इंजिनियर आहे म्हणून काय झाले? शिकले म्हणजे सुशिक्षितपणा येतोच असे नाही. सोनल, आता तो विषय राहू दे प्लीज. आपण दुसरे काही बोलूया. काय बोलायचे? मला हे सांग, मी दरीत पडल्यानंतर तुमचे कसे काय? सगळे सांग. बापरे, तुला दरीत पडताना पाहून काळजाचा ठोकाच चुकला. काही समजत नव्हते. दादासाहेब तुझ्या मागे गेले. त्यांनी सांगितले होते तुम्ही इथे थांबू नका, घरी जा. त्यामुळे महादू आम्हाला तिथे थांबू देईना. तरी आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग निघालो. आमचे कोणाचेच कशात लक्ष लागत नव्हते. खरेच सांगतो, खूप वाईट विचार मनात येऊन जात होते आणि त्यामुळे आम्ही अगदी हवालदिल झालो होतो. महादूने त्या रात्री भात पिठले केले, पण आम्ही कोणी खाल्ले नाही. महादूने मग आमची खूप समजूत काढली. उपाशी राहणे वाईट असे सांगून 2-2 घास खाऊ घातले. महादू आमचा कॅप्टन झाला होता. तो सांगेल ते ऐकण्यावाचून इलाज नव्हता. रात्री मुक्काम केला तेव्हा वाटत होते आम्ही निवांत झोपलो आहोत. तू कशी असशील? तू ठीक आहेस की दरीत? विचारांनी हैराण होत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जीप ठेवली होती. तेथे पोहोचलो आणि मग गाडीने घरी. वाड्यावर ती बातमी गेली आणि आईसाहेब वगैरे सगळेच चिंताक्रांत झाले. कोणाला काही सुचत नव्हते. गावातले लोक तुमच्या शोधासाठी निघणार होते, पण आबासाहेब म्हणाले, महेंद्र सिंहवर आमचा विश्वास आहे, पायलला व्यवस्थित घरी आणतील. तुम्ही दरीत उतरून काय करणार? आणि तसेही आतापर्यंत महेंद्र सिंह तेथेच थांबला असेल का? मग सगळ्यांनी तुमची वाट पाहायची ठरवले. पण जसजसे तास आणि मग दिवस उलटला तसे खूप भीती वाटू लागली होती. सोनल, माझ्यामुळे तुम्हाला खूप टेन्शनमधून जावे लागले ना? सो सॉरी. तू ठीक परतलीस आणि आमचे टेन्शन गेले. सोनलचा मूड ठीक झाला होता. हेच पायलला पाहिजे होते. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.